आंब्याचं सीझन होतं. वारकरी बाबा रात्रभर थांबले. सकाळी निघाले तेवढ्यात तो श्रीमंतग्रस्त म्हणू लागला, पाटील वारकरी बाबा तुम्ही चालले ना पंढरपूरला, तर हे 5 आंबे घेऊन जा देवाला. वारकरी बाबा म्हणजे ठीक आहे. पैसे मध्ये टाकले, जोडीमध्ये टाकले, पंढरपूरला गेले. जाता जाता वारकरी बाबाला भूक लागली. रात्रीचा दशमीला पोहोचले. रात्री भूक लागल्यामुळं वारकऱ्यांनी ते खाल्ले. 2 आंबे खाल्ले. राहिले किती आंबे? 3 आंबे राहिले. वारकरीची कोणी बरोबर करू शकत नाही. वारकरी ज्या स्थितीमध्ये राहतो त्या स्थितीमध्ये तो आनंदाने परमार्थ करत असतो. आजही बघा, काही लोक घरामध्ये एसीच्या याच्यामध्ये राहत असेल, मखमली गादीमध्ये राहत असेल, परंतु वारीच्या वेळेला कागदावर झोपतात. उशाला दगड असतो, वरून येडी बावळ असते, हो त्याच्या खाली झोपतात. बाहेरवर वारी करणे ही साधना आहे, मनोरंजन नाही, काही फिरायला जायचं म्हणून नाही, साधना आहे. त्या वारीमध्ये अनेक साधना आपल्याकडून घडत असतात, अनेक सेवा आपल्याकडून घडत असतात. जीवन कसं राहावं, कोणत्या स्थितीमध्ये राहावं, ही फक्त पंढरीची वारी शिकवते. पंढरपूरची वारी म्हणजे मजा करायला नाही. 5-5 मिनिटावर छान, 5-5 मिनिटावर पाणी असतं नाही. भजन करत करत जावं लागतं. गात जागा हो, आणि बाकीच्या ठिकाणी खात जागा हो. असं ते वारकरी होते. पंढरपूरला गेल्यानंतर रात्रीचे 10 वाजले. भूक लागली. 2 आंबे खाले, 3 आंबे राहिले. एकादशीला वारकरी बाबा चंद्रभागेमध्ये गेले, स्नान वगैरे केलं, कपडे वगैरे बदलले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघाल्यानंतर चटकन लक्षात आलं, अरे त्या पाटील बाबांनी 5 आंबे दिले, त्या 2 खाल्ले, 3 आंबे बाकी आहे. 3 आंबे घेतले, पांडुरंगाला समर्पित केले, दिले, दर्शन वगैरे घेतले, निघाले. द्वादशीला काय असेल आपला उपास सोडला आणि वारकरी बाबा निघाले. येता 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 परत मुक्काम कुठे झाला? पाटील बाबांच्या घरी झाला. झाल्यानंतर पाटील बाबांनी विचारलं, का हो वारकरी बाबा, मी तुम्हाला 5 आंबे दिले होते, हो काय केले? वारकरी बाबा, त्यावेळेचे वारकरी सत्य बोलणारे होते. त्यावेळेला ते वारकरी बाबा बोलले, मी 2 खाल्ले, असे ते वारकरी बोलले. आता ते असते ना, एक सुद्धा म्हणजे हातच लावला नाही म्हणजे. पण ते वारकरी कट्टर वारकरी होते हो. हे बरोबर बोलले, माझ्या बाजूने येते हो. त्या पाटील बाबाला बोलले, पाटील बाबा 2 आंबे मी खाल्ले, मला भूक लागली, 3 आंबे मी देवाला ठेवले. हे काय, रात्रीचा मुक्काम झाला. देव पाटील बाबाच्या स्वप्नामध्ये आले. हो पाटील, मला 2 आंबे मिळाले, 3 आंबे नाही भेटले. पाटील बाबा सकाळीच उठले, वारकऱ्याला उठवलं, काकडा करू नका, तुम्ही काल खोटे का बोलले? काय बोलले? की देवाला 3 आंबे दिले, 2 मी आंबे खाले. माळा घालतात कुशाल, खोटं बोलतात, वारी करतात. नाही जाऊन जाणार तुम्हाला, आज इथंच मुक्काम, इथंच तुम्हाला काकडा काय करायचं ते इथंच करायचं, जाऊन देणार नाही. रात्रीचा मुक्काम त्या ठिकाणी झाला. परत देव कोणाच्या स्वप्नामध्ये आले? रामदास बाबा कोणाच्या? पाटील बाबाच्या स्वप्नामध्ये आले आणि पाटलाला म्हणू लागले, वारकऱ्याला दम देऊ नका, कारण मला जे 3 आंबे ठेवले ना, ते ब्राह्मण काका घेऊन पळून गेले आणि वारकऱ्याने जे 2 आंबे खाले ते मला येऊन भेटले, मला मिळाले. आणि फुकट लोक नाही वारकऱ्याला पंगत घालत हो. काला होऊ द्या म्हणा मग त्या पंगत आम्हाला हो. नाही, वारकऱ्याला पंगत का देतात? वारकरी ही पांडुरंगाचे स्वरूप आहे. म्हणून तुका म्हणे, संत सेवा हेची देवा, उत्तम साधूची सेवा